नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणितामधला अतिशय महत्त्वाचा घटक पाहणार आहोत। या घटक किंवा या घटकावर साधारणतः 1 ते 2 प्रश्न हमखास परीक्षेला येतात। ती परीक्षा कोणती असो, जिथे गणित आहे तिथे या घटकावरचा प्रश्न हमखास परीक्षेला पडतो। जर तुम्ही मुंबई ड्रायव्हरची जर परीक्षा पाहिली असाल किंवा या परीक्षेमध्ये लसावी मसावीचे 3-4 उदाहरण आले होते आणि अगदी सोपे होते, काही कठीण होते। पण जर तुम्ही लसावी मसावी हा घटक जर व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला, व्हिडिओ स्किप न करता जर पाहिला, तर तुम्हाला लसावी मसावी हा घटक अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवणार आहे आणि तो तुम्हाला 100% समजेल अशी आशा करतो। आणि जर उदाहरण तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही 100% कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर मला समजलं नाही, मी ते उदाहरण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये 100% रिपीट करेल। ठीक आहे, चला तर मग आता आपण लसावी व मसावी या घटकाला सुरुवात करूया। 100% 1 ते 2 मार्क ह्या प्रश्नावर किंवा या घटकावर आपल्याला विचारतात। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, मसावी मसावी कशाला म्हणायचं तर पहा, महत्तम साधारण विभाजक याला काय म्हणतो आपण, मसावी म्हणतो। आणि लसावी कशाला म्हणतात तर लघुत्तम सामायिक विभाजक याला काय म्हणतो आपण, लसावी म्हणतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास करताना बघा अगदी बेसिक वर प्रश्न विचारला जातो आणि आपला तिथं प्रश्न बेसिक वरचा, आपण खूप चांगला अभ्यास करतो पण आपला प्रश्न कुठं जातो, बेसिक वर जातो आणि आपण 1 मार्काने बरोबर लटकेश। मित्रा, ह्या भरतीमध्ये आता लागलीच काही दिवसांमध्ये पोलीस भरती होणार आहे। आपल्या माईचं आणि आपल्या बापाचं नाव आपल्या छातीवर नेम प्लेटवर लागलं पाहिजे मित्रा, त्याच्यासाठी अभ्यास करायचा आहे। चौकामध्ये बसल्यावर बाप मानला पाहिजे की ह्या वर्षी माझा पोरगा जिल्हा पोलीस झालेला आहे। आपला बापाचं नाव आपल्या माईचं नाव आपल्या छातीवर लागण्यासाठी मेहनत घ्यायची मित्रा, लक्षात ठेव। ठीक आहे, बघा अगदी सोपा सांगतो तुम्हाला, मसावी मसावी बरोबर काय असतो माहिती का, सामायिक अवयवांचा गुणाकार। सामायिक अवयवांचा गुणाकार मसावी, गुणाकार सामायिक अवयवांचा गुणाकार। ठीक आहे, अगदी बेसिक गोष्ट आहे। मसावी कशाला म्हणतात तर सामायिक अवयवांचा गुणाकार। ठीक आहे, चालेल। पुन्हा बघा लसावी, तर लसावी कशाला म्हणतात, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले, लक्षात असू द्या, गुणिले सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार। बघा पुन्हा एकदा सांगतो, लसावी, तर लसावी काय असतो, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच लसावी। आपण बेसिक पासून पाहतोय लसावी आणि मसावी घटक। चालेल मित्र, लक्षात असू दे। जर नाही समजलं तर पुन्हा एकदा सांगेल। ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो बघ वाक्य, मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार, तर लसावी काय असतो, सामायिक अवयवांचा गुणाकार गुणाकारामध्ये म्हणजे पुन्हा गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार, लसावी मसावी। समजलं? ठीक आहे। त्याच्यानंतर एक महत्त्वाचं वाक्य सांगतो बघा, जर तुम्हाला मसावी विचारला पण कुणाचा, जर 42,43 या 2 संख्याचा जर तुम्हाला मसावी विचारला, बऱ्याच वेळेस अशाच संख्या परीक्षेला विचारतात आणि आपण त्याचा गुणाकार करत बसतो किंवा ह्याच्या अवयव पाडण्याचा प्रयत्न करतो, तर बघा ह्या 2 संख्याचे अवयव पडत नाहीत। ह्या 2 संख्याचे अवयव पडत नाहीत म्हणजे पहा, 2 लगतच्या संख्या आहेत। जर तुम्हाला 2 लगतच्या संख्याचा मसावी विचारला किंवा लसावी विचारला तर काय करायचं, जर तुम्हाला मसावी जर विचारला 2 लगतच्या संख्याचा मसावी, तर मित्रा 2 लगतच्या संख्याचा मसावी हा नेहमी 1 असतो, 1 लक्षात असू दे। मसावी 1 असतो, तसा तुला पण परीक्षेमध्ये ज्याही ठिकाणी उभा असेल त्यावेळेस 1 नंबरला यायचंय, 1 नंबरला। आणि जर
तू पॉझिटिव्ह विचार केलास की मला ज्याही ठिकाणी पोलीस भरतीला उभं राहायचंय त्या ठिकाणी मी 1 नंबर येणार आहे, तर 100% तुझ्या मनासारखा रिझल्ट लागेल. नाही तर आपण दळभद्री विचार करतो. काही काही माणसं अशी असतात, कधी पहा त्यांच्या तोंडाकडे नेहमी 12 वाजलेले, नेहमी निगेटिव्ह विचार करतील. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार कर. पॉझिटिव्ह विचार केला की आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घटना घडतात. ठीक आहे, मसावी किती आला? 1. मसावी किती आला? 1. पण जर यांचा लसावी विचारला तर ह्या दोघांचा काय असतो? गुणाकार असतो. जर 2 लगतच्या संख्या असतील तर त्यांचा लसावी हा नेहमी त्या 2 संख्याचा गुणाकार असतो, तर मसावी हा नेहमी काय असतो? 1 असतो. ठीक आहे, आपण फक्त लसावी आणि मसावीचे बेसिक घटक पाहतोय. समजा आपल्याला जर 12 संख्या विचारली, 12, तर बघा 12चे विभाजक विचारले. विभाजक तर काय माहिती का? आता 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो ते लिहायचंय आपल्याला. 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो? तर बघा 12ला 1 न भाग जातो. ही जी एक संख्या एक पूर्ण बिनलाजी आहे. बिनलाजी कशी सांगतो तुम्हाला? हे जे आपण जर 5 घेतले, 5 गुणाकारामध्ये 1 आहे म्हणजे 5च्या सोबत पण 1 आहे, 5 छेदामध्ये 1 आहे म्हणजे 5च्या छेदामध्ये पण 1 आहे, 5चा घातांक 1 आहे. त्याच्यानंतर बघा 1 गुणाकारामध्ये पण 5 आहे म्हणजे 5 ही प्रत्येक संख्येच्या सोबत येत असते, म्हणून मी तिला काय म्हणतो? नेहमी ही बिनलाजी संख्या आहे. म्हणजे प्रत्येक संख्येचा लक्षात ठेव प्रत्येक संख्येचा विभाजक 1 असते म्हणजे असतेच. ठीक आहे, 1 असेल, त्याच्यानंतर 2 असेल म्हणजे 12ला भाग जाणार संख्या 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 4 न भाग जातो, 6 न भाग जातो, त्याच्यानंतर डायरेक्ट 12 न भाग जातो. तर पहा 12चे विभाजक किती झाले? 1 1 2 3 4 5 आणि 6. सरळ सरळ परीक्षेला प्रश्न विचारतात विभाजक किती. ठीक आहे, कळले? 6 म्हणजे विभाजक म्हणजे काय? कोणकोणत्या संख्येला त्या संख्येला भाग जातो ते म्हणजे विभाजक. ठीक आहे, समजलं? जर समजा आपण बघा 8 जर म्हणलं तुम्हाला 8, तर 8ला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो? 1 हा नेहमी घ्यायचा. बऱ्याच वेळेस इथे 1 विसरतात, म्हणून तुम्हाला काय सांगलं? 1 ही संख्या बिनलाजी आहे, त्याच्यामुळे 1 संख्या घ्यायची. त्याच्यानंतर बघा 2 न भाग जातो, त्याच्यानंतर 4 न भाग जातो, त्याच्यानंतर 8 न भाग जातो. म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? मोजा. 1 2 3 आणि 4. किती आहेत विभाजक? 4. ठीक आहे, चला आपण पुढे चलूया. आता मूळ लसावी मसावीला सुरुवात करूया आपण. बघा प्रश्न असा आहे, 12 24 आणि 30 यांचा काय विचारलं आपल्याला? मसावी. यांचा मसावी किती? बघा ज्यांचं बेसिक पक्क नाही किंवा लसावी मसावीला अडचण येते किंवा एखाद्याचा फार चांगला अभ्यास आहे, अभ्यास असलेले पण लक्ष द्या, ज्यांचं बेसिक कच्चं आहे ते पण लक्ष द्या. 1 मार्क फिक्स आहे तुमचा आज. 12 24 आणि त्याच्यानंतर 30 संख्या मांडून घ्या. घेतल्या मांडून? उभी रेष मारा. आता बघा 12 24 आणि 30 या तिघी संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची आपल्याला शोधायची. तर ती कोणती असणार आहे? 6. संख्या कोणती असणार आहे? 6 संख्या घेतली आपण. 6 दोन्ही 12 म्हणजे 6चा पाडा 2 पर्यंत मोजला तर 12 येतात, म्हणजे भाग कितीचा बसला? 2चा. 6 दुने 12, 6 चौक 24, 6चा पाडा 4 पर्यंत मोजला 24 येतील, 6 पंचे 30 म्हणून 5 लिहिले. आता बघा पुढे 2 4 आणि 5 ह्या तिन्ही संख्याला कुठल्या संख्येनं भाग जात नाही. आणि जर मसावी काढायचा असेल तर बघा जेवढ्या संख्या दिल्या, जर 2 संख्या दिल्या तर 2 संख्येला भाग गेला पाहिजे, 3 संख्या गेल्या 3 संख्याला भाग गेला पाहिजे, 4 संख्या दिल्या 4 संख्यांना भाग गेला पाहिजे. तर या ठिकाणी 3 संख्या दिल्या होत्या, आपल्याला 6 न तिघा संख्यांना भाग गेला, पण आता 2 ला 4 ला 5 ला कुठल्या संख्येनं भाग जात नाही. म्हणजेच आपला मसावी काय आला? मसावी काय आला? 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. दे ठोकून. पुढील प्रश्न पहा. 8, 12, 28 यांचा लसावी किती? आपण मागच्या उदाहरणामध्ये मसावी काढा, या उदाहरणामध्ये लसावी काढू. तुला मी सुरुवातीला सांगितलं होतं, लक्षात ठेव
लसावी म्हणजे काय असतो तर सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता पाय कसं ते, ठीक आहे. आपण जसं मसावीमध्ये संख्या मांडल्या सेम तशाच मांडायच्या. 8, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 28. ठीक आहे. आता बघा ह्या तिघी संख्यांना भाग जाणारी संख्या सुरुवातीला शोधायची. किती संख्येला भाग गेला पाहिजे? तिघी संख्यांना. जर तिघी संख्यांना नाही भाग गेला तर कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. आता इथे तिघी संख्यांना भाग जातो. द्विमय संख्या कोणती आहे? 4. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 7 28. आता कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. जर 3 संख्येला भाग नाही गेला तर आता 2 ला, 3 ला आणि 7 ला कोणत्या संख्येनं भाग जात नाही. 2 संख्येला पण भाग जात नाही. म्हणजे आता पुन्हा एकदा वाक्य सांगतो. लसावी म्हणजे काय असतो? आता हे 4 म्हणजे सामायिक अवयव झाले. लक्षात ठेव मित्रा, 4 म्हणजे काय झाले? सामायिक अवयव झाले. तर 2, 3 आणि 7 हे काय झाले? असामायिक अवयव झाले. तर बघा गुणाकार तोंडी कसा करायचा सांगतो मी तुम्हाला. 7 त्रिक 21, 21 2 किती झाले? 42. जर 42चा पाडा नसेल येत तर गुणाकारामध्ये किती मांडा? 4 मांडा. 4 2 8, 4 चौक 16. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 168 काय येईल ह्यांचा लसावी. पर्याय क्रमांक ह्याच्यामध्ये नाहीये म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? 168. टाईप करायचं राहून गेलं असं, ठीक आहे. पण या उदाहरणाचा लसावी किती आला? 168. चल दुसरं उदाहरण पाहूया. घाई होत असेल तर नक्की सांग कमेंट बॉक्स मध्ये, ठीक आहे. नाही समजलं तरी सांग. परत आपण एकदा पाहूया. चल मित्रा पुढचं उदाहरण घेऊया. 15, 20, 25 यांचा लसावी किती? पुन्हा एकदा लसावी काढायचा. लक्षात ठेव काय करायचं, कारण अभिनय तो कभी नाही. पुन्हा एकदा आता 17,000 भरती झालेली आहे. पुन्हा अगदी काही दिवसामध्ये म्हणजे 4 ते 5 महिन्यामध्ये भरती होणार आहे. ती म्हणजे 10,000ची. त्याच्यामध्ये आपला नंबर लागला पाहिजे. नाहीतर अभिनय तो कभी नाही. नाहीतर पुन्हा रडून करून काही उपयोग नाही. बरेच पोरं फोन करतात, सर मी लागेल का? 1 मार्क कमी आहे, 2 मार्क कमी आहे, मी वेटिंगवर बसल का? त्याच्यासाठी पुन्हा रडण्यापेक्षा मित्रा आज डोळे फोड, आज डोळ्यातून पाणी निघू दे, म्हणजे नंतर रडण्याची वेळ येणार नाही. समजतंय? ठीक आहे. 15, 20 आणि 25 काय काढायचं आपल्याला? लसावी काढायची. संख्या मांडून घेतल्या. आता बघा या तिघांना भाग जाणार संख्या शोधायची आपल्याला. कितीनं भाग जाईल? 5नं भाग जाईल. 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 5 25. पुन्हा या 4 संख्येला भाग किंवा या 3 संख्येला भाग जाणारी संख्या कोणतीच नाही. म्हणजे पहा 3, 4 आणि 5 या तिघांनाही कोणत्या संख्येनं भाग जात नाही. जर आपण विचार केला की कमीत कमी दोघांना तरी भाग गेला पाहिजे, 3 ला, 4 ला आणि 5 ला ह्या दोघांना पण भाग जात नाही. जर तुम्हाला विचारलं असं 3, 4, 5 ह्या संख्या कोणत्या आहेत तर ह्या परस्परांच्या मूळ संख्या आहेत एकमेकींच्या. ज्या संख्याचा एक पेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 संख्या असो आणि त्यांचा जर सामायिक विभाजक 1 असेल तर त्या परस्परांच्या मूळ संख्या असतात एकमेकीच्या. ठीक आहे, त्यांचा विभाजक कोणताच नाही. आता बघा लसावी म्हणजे काय असतो? सामायिक अवयव किती आलेला आहे? 5. आणि असामायिक अवयव काय आहेत? 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे. सामायिक अवयवांचा गुणाकार गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे आपल्याला या तिघांचा काय करायचा आहे? चौघांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. 5 चौक 20, 20 त्रिक 60, 6 पंचे 30. लसावी किती आला? तोंडी गुणाकार डायरेक्ट. आणि सवय तोंडी गुणाकाराची लावायची कारण आपला वेळ वाचला पाहिजे. वेग, वेळ आणि अचूकता ह्या 3 गोष्टी स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाच्या असतात. लक्षात ठेव. ठीक आहे. लसावी किती आला आपला? 300. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे? 4. दे ठोकून उत्तर. पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आता पहा, हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे मित्रा. ठीक आहे, प्रश्न पाहूया. 2 संख्याचा लसावी 192, मसावी 16 आहे. त्यापैकी एक संख्या जर 64 असेल तर दुसरी संख्या कोणती? आपल्याला काय विचारलंय त्यांनी? दुसरी संख्या कोणती? तुला दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडून दाखवतो. अगदी मग तो सूत्रपद्धत असेल किंवा डायरेक्ट मेथड असेल. काही सेकंदामध्ये उत्तर निघाल. लक्ष दे इकडे. ठीक आहे.
पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर लसावी गुणाकारामध्ये मसावी. जर तुम्हाला दोन संख्या दिल्या असतील किंवा लसावी किंवा मसावी दिला असेल म्हणजे तीन घटक देतील, तुम्हाला चौथा घटक शोधायचा आहे. आता इथं आपल्याला तीन घटक दिलेत, लसावी दिलाय, मसावी दिलाय, एक संख्या दिली, काय शोधायचं आपल्याला? दुसरी संख्या. तर काय करावं लागेल बाबा, लक्ष दे, कामाच्या गोष्टी आहेत, व्हिडिओला स्किप करू नको, मैदान सोडू नको. मैदान गाजवायचं, मैदान सोडून जायचं नाही किंवा पळायचं नाही, पळणाला भगोडा म्हणतात, लक्षात ठेव. ठीक आहे. पहिली संख्या किती आहे? पहिली संख्या माहित नाही आपल्याला, किंवा पहिली संख्या आपल्याला पहिली संख्या दिलेली 64 दिलेली आहे. दुसरी संख्या माहित नाही, दुसरी संख्या माहित नाही, जशाच तसं. ठीक आहे. तर पहा, लसावी किती दिलेला आहे? 192 दिलेला आहे. मसावी किती दिलेला आहे? मसावीच्या जागेवर मसावी मांडला. लक्षात ठेवा, 64 गुणाकारामध्ये दुसरी संख्या आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे. जर बघा ह्या दोघा संबंध गुणाकाराचा आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, तर गुणाकाराचा बरोबर चिन्हाच्या डावीकडे किंवा उजवीकडे नेताना गुणाकाराचा भागाकार होत असतो, भागाकाराचा गुणाकार होत असतो. म्हणजेच जर गुणाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन गेलो तर काय होत असतो? भागाकार होत असतो. जर बेरीज असेल, बरोबर चिन्ह तिकडे गेल्यावर काय होत असते? वजाबाकी होत असते. जर वजाबाकी असेल तर इकडे गेल्यावर काय होत असते? बेरीज होत असते. जर भागाकार असेल तर काय होत असतो? गुणाकार होत असतो. म्हणजे ह्या दोघा संबंध कायचा आहे? गुणाकाराचा. आपल्याला काय शोधायचं आहे? दुसरी संख्या शोधायची. म्हणून बघा 192 गुणाकारामध्ये 64, भागाकारामध्ये किती येतील? सॉरी, एक मिनिट थोडं दुरुस्त करूया आपण इथे. 192 गुणाकारामध्ये 16 आणि भागाकारामध्ये किती येतील? 64. भागाकारामध्ये किती येतील? 64. तर काय करायचं पहा, 16 एक 16, 16 एक 16, 16 चौक 64. शिल्लक किती राहिले? 192 छेदामध्ये 4. तर पुन्हा भाग देऊया आपण. 4 एक 4, 4 चौक 16, 19 मधून किती गेले? 16 गेले, 3 उरले 3. तर 3 9च्या आणि 2च्या मध्ये लिहायचे म्हणजे किती होतील? 32. ज्याला भागाकार येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, समजलं? 4 8 32. दुसरी संख्या बरोबर किती आली आपली? 48. हे झालं सूत्रपतीनं. तुम्हाला एक डायरेक्ट मेथड सांगेल. आता बघ काय करायचं, सोपी पद्धत सांगतो. लसावी दिलाय, मसावी दिलाय, म्हणजेच काय मांडायचं माहिती का? 192 गुणाकारामध्ये 16. ठीक आहे, समजलं? 192 गुणाकारामध्ये 16 आणि डायरेक्ट भागाकारामध्ये फक्त आपल्याला काय दिली? एक संख्या दिली. दुसरी संख्या काय करायची? आपल्याला शोधायची आहे. डायरेक्ट 64 मांडून. एवढ्या भानगडी मांडायची गरज नाही. पहिली संख्या मांडा, दुसरी संख्या अजिबात मांडायचं नाही. ठीक आहे. 16 एक 16, 16 चौक 64, 4 एक 4, 4 चौक 16, उरले किती? 3, 4 8 32. उत्तर किती आलं आपलं? 48. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. समजलं? चला पुढचं उदाहरण पाहूया. सेम तसं उदाहरण पहा. दोन संख्याचा लसावी 240 आहे, मसावी 8 आहे. त्यापैकी एक संख्या जर 48 असेल, एक संख्या किती आहे? जर 48 असेल तर काय शोधायचं आपल्याला? दुसरी संख्या कोणती? पुन्हा सेम तसाच प्रकार आहे. पहिली किंवा लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या. असं मांडण्याऐवजी आपण डायरेक्ट संख्या मांडूया. 240 गुणाकारामध्ये 8, छेदामध्ये किती येतील? 48. छेदामध्ये किती येतील? 48. काय करावं लागेल मग? अतिशय सोपी पद्धत सांगतो. 8 एक 8, भाग द्या. 8 सक 48, 8 एक 8, 8 सक 48. म्हणजेच आपण भाग दिला दोन्ही संख्याला 8 न. 6 एक 6, 6 चौक 24. कोणत्याही संख्येला जर शून्यानं भागलं किंवा गुणलं तर, किंवा कोणत्याही संख्येला किंवा शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं, उत्तर काय येत असतं? 0 येत असतं. म्हणजे 8 0 0 किंवा 6 0 0. तर आपलं उत्तर किती होणार आहे? 40.
पर्याय क्रमांक 4. परत एकदा सांगतो भागाकार वाटलंस तर 240 गुणाकारामध्ये 8 छेदामध्ये किती येतील 48. छेदामध्ये किती येतील 48. 8 1 8 8 सक 48 म्हणजे 6 1 6 6 चोक 24 6 0 0. शून्याला कोणत्याही संख्येनं गुणलं किंवा भागलं उत्तर 0 येत असतं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 4 40. बरेच विद्यार्थी म्हणतात सर खूप स्पर्धा वाढलेल्या आहे. जर तुम्ही आता पुणे कारागृहाचा जर विचार केला 500+ जागा आहेत आणि 1.25 लाखापेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका. ही गर्दी आहे, गर्दी, स्पर्धा नाही. काय आहे गर्दी आहे. स्पर्धा कशाला म्हणता आणि गर्दी आणि स्पर्धा मी तरी वेगळं वेगळं समजतो. कारण ह्याच्यामध्ये फक्त 10 मुलांमध्ये स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. बाबा फक्त 10 मुलांमध्ये स्पर्धा आहे आणि हे जे बाकीचे आहे ती गर्दी आहे. त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही की खूप स्पर्धा झालेली आहे, खूप मुलं झालेले आहे, माझं कसं होईल, एवढे मोठे फॉर्म आलेत. अजिबात काळजी करू नको. फक्त मन लावून अभ्यास कर. थोडा मोबाईल बाजूला ठेव. थोडे रील्स कमी बघ. थोडी मोनालिसाच्या डोळ्यामध्ये कमी बघ. पुस्तकाच्या डोळ्यामध्ये बघ. यशस्वी होशील. ठीक आहे समजलं. ठीक आहे. बघा 2 संख्याचा मासावी 44 आहे. पुढील उदाहरण पाहूया. लसावी 264 आहे. त्यापैकी एक संख्या किती आहे 88 असल्यास आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे. तर काय करावं लागेल मग डायरेक्ट मानून टाका. 44 गुणाकारामध्ये 264 छेदामध्ये किती येतील 88. छेदामध्ये किती येतील 88. ठीक आहे. आता बघा ह्या संख्येला भाग द्या. कोणत्या संख्येनं भाग जाईल 11 न भाग जाईल. 11 चौक 44 11 8 88. शिल्लक काय उरलं 4 गुणाकारामध्ये 264 छेदामध्ये 8. तुम्हाला समजावून परत लिहितो एक. ठीक आहे. 4 1 4 4 दुने 8. आता शिल्लक काय उरले 264 भागाकारामध्ये 2. बे 1 बे बे 1 बे बेत्रिक 6 बेदुने 4. तर आपलं उत्तर किती आलं 132 हे आपलं उत्तर झालं. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे पर्याय क्रमांक 1. 132 काय झाली दुसरी संख्या किंवा आपण इथं मांडू दुसरी संख्या. बरोबर किती आले 132. समजतंय. चला पुढचा प्रश्न पाहूया. सोपा आहे. 2 संख्याचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे. तर त्या संख्येचा काय करायचं आपल्याला लसावी शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो कन्सेप्ट क्लिअर व्हावी तुमची. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच 2 संख्याचा गुणाकार. लक्षात ठेव. परत एकदा सांगतो. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच 2 संख्याचा गुणाकार. वाटलं तर लिहून देतो एकदा. पहा पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर लसावी गुणाकारामध्ये मसावी. एकच सूत्र आहे दोनदा वापर आहे. सूत्र एक वापर दोनदा. पुन्हा पुन्हा सूत्र पाठ करायची गरज नाही. नाहीतर पुस्तकामध्ये आहे 2 संख्याचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. डोक्याचा दही. नेमकं कधी कोणतं सूत्र वापरावं त्याची पंचायत. त्याच्यामुळे काही काळजी करू नको. सूत्र वापरूच नको. डायरेक्ट मेथड वापर. काही अडचण नाही. ठोकताळा वापरू आपण आपल्या आपल्या भाषेमध्ये. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. भानगड वापरायची नाही. डायरेक्ट मान 6300. काय मांडूया आपण 6300 भागाकारामध्ये किती आहे मसावी किती दिलेला आपल्याला 15. म्हणजेच काय निघणार आहे लसावी. काय निघणार आहे लसावी निघणार आहे. 2 संख्येचा गुणाकार दिला 6300 छेदामध्ये मसावी मांडला बरोबर काय निघणार आहे लसावी निघणार आहे. भाग द्या आता. 15 1 15 15 चौक 60. 63 मधून 60 गेले उरले 3 30 झाले. 15 2 30 15 0 0. म्हणजेच लसावी किती आला लसावी बरोबर 420. लफंगा चोर लबाड 420. ठीक आहे. आपलं उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 4. उत्तर किती आलं आपलं
पर्याय क्रमांक 4 म्हणजेच लसावी किती आलेला आहे 420. आपण 420 व्हायचं नाही, त्या 420 ची जिरवण्यासाठी पोलीस व्हायचं. कळलं? ठीक आहे. पुढील उदाहरण, दोन संख्याचा गुणाकार 3456 असून त्यांचा लसावी किती आहे 144 आहे, तर त्या संख्येचा मसावी किती? किंवा तुम्हाला ह्याची सोपी पद्धत सांगतो, जर असं आलं दोन संख्येचा गुणाकार तर फक्त बघा मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं, संपला विषय. पुन्हा एकदा सांगतो, मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागायचं, तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. कुठलंही सूत्र पाहायचं नाही. प्रश्न कसा येऊ परीक्षेमध्ये काही अडचण नाही. म्हणजे मांडायचं कसं पहा, 3456 कुठलंही सूत्र मांडायचं नाही, भागाकारामध्ये किती येतील 144 येतील. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे मसावी. काय मिळणार आहे मसावी. ठीक आहे. 12 भाग देऊ ह्याला. कितीने भाग द्यायचा 12 भाग द्यायचा. 12 1 12, 12 1 12, 14 12 गेले, उरले किती 2. ह्या दोघांच्या मध्ये लिहायचे, झाले 24. 12 दुने 24. पुन्हा बघा 12 दोन्ही 24, उरले किती 10. 12 8 96, 12 8 96, किती उरतील 9. पुन्हा 12 8 96, म्हणजेच काय होईल 288 भागाकारामध्ये 12. ठीक आहे. भाग द्या. 12 1 12, 12 दुने 24, पुन्हा किती उरले 4. 12 चौक 48, म्हणजेच आपला मसावी किती आला मसावी बरोबर आला आपला 24. मसावी किती आला 24. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असेल उत्तर असेल. दे ठोकून. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पहा मित्रा, दोन संख्याचा गुणाकार 43 35 असून, म्हणजे 4335 असून त्यांचा लसावी किती आहे 255 आहे, तर त्या संख्येचा मसावी किती? काय शोधायचं आपल्याला मसावी शोधायचा आहे. मित्र तुला पुन्हा एकदा सांगतो, सोपी ट्रिक, सोपी पद्धत, डायरेक्ट शॉर्टकट मेथड, ना सूत्र ना काय फॉर्म्युला. डायरेक्ट काय करायचं, फक्त मोठ्या संख्येनं लहान संख्याला भाग द्यायचा. जर प्रश्न असा आला तर काही डोक्यात टेन्शन बाळगू नको, सूत्र पाठ करू नको. ठीक आहे. 43 35 छेदामध्ये 255. बघा जर एकच स्थानी 5 असतील डायरेक्ट 5 न भाग देऊया आपण. ठीक आहे. 5 5 25, 5 1 5, 5 8 40, उरले 3, 33 झाले. 5 6 30, पुन्हा 3 उरले. 5 7 35, म्हणजेच काय झाले 867 भागाकारामध्ये 51. 867 भागाकारामध्ये 51. पुन्हा 17 भाग जाईल. 17 त्रिक 51, 17 5 85, उरला 1, झाले 17. 17 1 17, पुन्हा बघा 51 छेदामध्ये 3 झाले. आपला भाग तर द्यावाच लागणार आहे. ठीक आहे. 3 1 3, 3 1 3, उरले 2, 3 7 21, म्हणजे उत्तर काय आलं 17 आलं. उत्तर काय आहे आपलं, काय काढायला सांगितलं आपल्याला मसावी. काय काढायला सांगितलंय मसावी. किती आला मसावी 17. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आलं उत्तर आपलं 4. दे ढोकून. पुन्हा एकदा सांगतो, दोन संख्याचा मसावी 25 व लसावी किती आहे 250 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? आता बघा ह्यानी भानगड केली आपली, आणि असा प्रश्न आला की आपण गोंधळ जातो. बाबा काय करू? काही करू नको, टाळकं शांत ठेव. जे की 1300 ते 1300 ते 1400 ग्रॅम आहे, ते फक्त शांत ठेव. शांत डोक्यानं विचार कर. काय विचारलं आपल्याला? लसावी दिलाय, मसावी दिलाय, लहान संख्या शोधायची किंवा मोठी संख्या शोधायची. पुन्हा एकदा सांगतो, फक्त काय कर, मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागून दे. ठीक आहे. पुन्हा एकदा काय सांगतो मी, मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागून दे. म्हणजे 350 भागाकारामध्ये किती आले 25. कळलं इथपर्यंत? काय सांगितलंय मी, मोठ्या संख्येला लहान संख्येनं काय करायचंय भागायचंय. म्हणजे 350 भागाकारामध्ये किती आले 25. तुला लहान संख्या विचारल्या असो किंवा मोठी संख्या विचारलेली असो. ठीक आहे. 25 1 25,
25 उरले 10 झाले 100, झाले 100, 25 चौक 100 म्हणजेच उत्तर किती आलं तर 14 आलं. ह्याचं उत्तर 14 आलंय. आपल्या प्रश्नाचं उत्तर 14 आलेलं नाही. लहान संख्या किंवा मोठी संख्या 14 आलेली नाही. आता बघा ह्या 14चं काय करायचं, हे 14 थोडे बाजूला लिहा आणि ह्याचे 2 अवयव पाडा. कोणत्या 2 असामायिक अवयवांचा गुणाकार 14 आहे? बघा 1 गुणाकारामध्ये 14 उत्तर 14 येईल. 2 गुणाकारामध्ये 7 उत्तर किती येईल? 14 येईल. तर आपण मांडूया 2 गुणाकारामध्ये 7 म्हणजे 7 दोन्ही किती येतील? 14 येतील. आता ह्याच्यानंतर अवयव पडत नाहीत म्हणून हे 2 असामायिक अवयव झाले. बघा लहान अवयव किती आहे? 2. मोठा अवयव किती आहे? 7. लहान अवयवाला आणि मोठ्या अवयवाला कशाने गुणायचं? मसावीनं. जर मसावीनं गुणलं तर जर लहान अवयवाला जर गुणलं गुणाकारामध्ये किती? 25 आपल्याला लहान संख्या मिळेल. 25 दोन्ही 50. जर 7 ला 25 न गुणलं 25 175 ही झाली मोठी संख्या, मोठी संख्या. आणि 50 झाली छोटी संख्या. काय झाली? छोटी संख्या, छोटी संख्या. आता बघा आपल्याला काय विचारलेलं आहे? छोटी संख्या विचारलेलं आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. पुन्हा एकदा सांगतो काय करायचं. मोठ्या संख्याला लहान संख्येनं काय करायचं? गुणाकार करायचं किंवा भागाकार करायचं. सॉरी, मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग द्यायचा आणि आलेल्या भागाकाराचे अवयव पाडायचे. काय करायचे? अवयव पाडायचे आणि आलेल्या अवयवाला फक्त मसावीनं गुणायचं. लहान अवयवाला गुणलं लहान संख्या मिळेल, मोठ्या अवयवाला गुणलं मोठी संख्या मिळेल. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीत उदाहरण पाहूया आपण. 2 संख्यांचा लसावी 510 व मसावी 34 असल्यास त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या विचारू द्या, मोठी संख्या विचारू द्या, काही अडचण नाही. काय करायचंय? पुन्हा मोठ्या संख्येला लहान संख्येनं भाग द्यायचा आहे. म्हणजेच पहा 510 छेदामध्ये किती आले? 34. ठीक आहे. आता 510 ला आणि 34 ला कशानं भाग जाईल? 17 न. 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 शून्य 0. जर 30 छेदामध्ये 2 आले, 30 छेदामध्ये 2 आले, बे एक बे 1 उरला, बे 5 10 म्हणजेच डायरेक्ट किती येतील? 15 येतील. जरी भाग दिला नसेल, कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये 2 असेल तर बिनधास्त निम्मे करून टाका. म्हणजे 30 चे निम्मे किती होतील? 15. हे 15 आपलं उत्तर नाही. 15 उत्तर नाही. मग उत्तर काय असेल? या 15चे 2 अवयव काय पडतील बघा. अशा 2 संख्या की त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 15 आला पाहिजे. त्या संख्या आहेत 3 आणि 5. किती आहेत? 3 आणि 5. तर आपल्याला काय शोधायचंय? लहान संख्या. मग मसावीला किती न गुणा? लहान संख्यानं. म्हणजे सॉरी, लहान अवयवाला मसावीनं गुणा. 3 गुणाकारामध्ये 34, 3 चौक 12, 3 चौक 12, 3 त्रिक 9 आणि 1 10. उत्तर किती आलं आपलं? 102. लहान संख्या किती आहे? 102. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा 2 संख्याचा लसावी 924 आहे. एवढी सोपी पद्धत तुम्हाला कुठं सापडणार नाही. डायरेक्ट पद्धतीने आपण उत्तर काढतोय. 2 संख्याचा लसावी किती आहे? 924. मसावी किती आहे? 12. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? पुन्हा एकदा सांगतो, लहान संख्या विचारो, मोठी संख्या विचारो, घाबरून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही. फक्त आपलं हे जे 1300 ते 1400 ग्रॅम मटेरियल आहे शांत ठेवायचं बाबा. कारण आपल्या छातीवर आपल्या माईचं आणि बापाचं नाव लावायचंय, त्याशिवाय समाधान नाही. आणि तेही याच भरतीमध्ये. ठीक आहे. 924 भागाकारामध्ये 12. 924 भागाकारामध्ये 12. भाग द्यायला डायरेक्ट 12 भाग देऊ. 12 1 12, 12 84, 12 84. शिल्लक उरले 8. पुन्हा 12 84. तर बघा आता भाग जात नाही. हे जे मिळाले किती आपल्याला? 77. हे जे 77 आहेत या 77 चे पुन्हा 2 अवयव पाडायचे आपल्याला. किती अवयव पाडायचे? 2. म्हणजे कशी पाडावे लागतील बघा. 7 गुणाकारामध्ये 11, 11 77.
काय शोधायचं आपल्याला? मोठी संख्या. आता मोठ्या संख्येला कितीनं गुणायचं आहे? मसावीनं. म्हणजे कितीनं गुणावं लागेल आपल्याला? 12नं. कितीनं गुणावं लागेल? 12नं. आपल्याला लहान संख्या विचारलेला नाही, डायरेक्ट मोठी संख्या विचारली, मोठी संख्या काढूया. 12 1 12, हातचा आला 1, 12 1 12 आणि 1 13. मोठी संख्या किती असेल आपली? 132. पर्याय क्रमांक 3. उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक 3. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.